गोकुळ. आता या विसराळूपणाला काय करावे, अगदी घटकीचीसुद्धा आठवण राहत नाही. कोणकोणती कामे करायची आहेत त्याची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या, पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो. मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय? चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तर कुठे जायचे याचाच विसर पडला. म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो. बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे. हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे. कोणतीही गोष्ट विसरायची मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायची ती विसरत नाही. वाह वाह गोकुळ, धन्य तुझा संसार. पण अशा विचारात वेळ घालून उपयोग नाही, नाहीतर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल. त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी. अगं ऐकलंस का, जरा इकडे पाहू, ऐकलंस का? गोकुळ. आता हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा, नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही. आलीस का गं, अगं ये, ऐकलंस का? मथुरा. झाले का एकसारखे ओरडायला? जरा हात धुत होते तर 50 हाका झाल्या. वाका पाठीस लागला आहे तुमच्या? गोकुळ. तशातला काही प्रकार नाही. तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सबड कुठून मिळणार? म्हटले कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही. मथुरा. न राहायला काय झाले आहे मला? आपल्यासारखेच का जग आहे सारे? गोकुळ. बरे ते असो, काय विचारणार होतो मी तुला? पाहिलेस हे असे होते. मथुरा. काय हे, आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे? गोकुळ. तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिलीस नसतीस तर खात्रीने मी नावसुद्धा विसरलो नसतो. आठवण म्हणून कशी ती राहत नाही? मथुरा. आठवण राहत नाही तर उपरण्याला खुनगाठ बांधावी एखादी. गोकुळ. ही बघितलीस खूनगाठीच्या फुग्यानी उपरण्याची कशी सुटपुडी पुतळी झाली आहे ती? मथुरा. हे काय, माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली अब्रू ठिकाणावर आहे. इतक्या काय गाठी देतात कुठे? करायचे ते भारीच. आता देशमुखांच्या इथे 4 माणसे जमणार आणि तेथे असे सोंग्यासारखे? शाब्बास, हेच विचारणार होतो. देशमुखाकडे जायला निघालो होतो हेच वाटेत विसरलो. मथुरा. बरे, मगाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले? गोकुळ. काय व्हायचे हेच झाले. वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे तेच विसरलो. मथुरा. बाई बाई बाई, हद्द झाली आता. शेरभर साखर आणि तोडाभर केशर एवढे सुद्धा विसरला ना? गोकुळ. जिन्सा लक्षात होत्या, पण शेरभर साखर की तोडाभर केशर की तोडाभर साखर आणि शेरभर केशर याचा निर्णय होईना, तेव्हा टाकले ते उद्यावर काम. मथुरा. ते नाही चालायचे. आधी सामान आणा, नाहीतर आज चूल बंद. रात्री जेवायला काही मिळायचे नाही. गोकुळ. बरी आठवण केलीस. मला आज देशमुखांकडे पाहुण्याच्या पंक्तीला बसायचे आहे. हे मी विसरलोच होतो. आता तुला वाटले तर ठेव चूल बंद. मथुरा. मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे. मग जायचे होते कुठे भीक मागायला? आणखी उठपाय देशमुखांकडे काय असते हो तुमचे? गोकुळ. काय असते म्हणजे? आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले, लिहायला वाचायला शिकवले, संसार थाटून दिला आणि म्हणे तिथे काय असते? मोठी शहाणीस की नाही तू? घरात काय वाटेल ते कर. आज इकडे पाहुणे येणार, 4 माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर? मथुरा. तर अडून बसेल त्यांच्या अगदी. हे पहा, तुम्हाला जर माझ्या छळ करायचा असेल तर मी जाते आपल्या माहेरी. माझ्या बापाच्या इथे अन्न-वस्त्राला काही तोटा नाही. गोकुळ. वा, तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही? त्याच्या खानावळीत रोज 200 पानं जेवून उठते, तेव्हा अन्नातला काही तोटा नाही खरा. पण 7 रुपये महिना तू कुठून देणार? मथुरा. इतके हिनवायला नको काही. माझी आई खंबीर आहे मला पोसायला. म्हशीचे शेंगे म्हशीला काही जड होत नाहीत. गोकुळ. मग लग्नाची तरी उठाठेव कशाला केली? म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती. मथुरा. लग्न तरी कुठे करणार होते माझे पण हळद कुंकवाला आधार म्हणून. गोकुळ. म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तांत बांधली वाटते. म्हणे मी त्यांना जड नाही. इतका उदार तुझा बाप असता तर मग दिवाळ सणासाठी तुला न मला महिनाभर ठेवून घेऊन अखेर 9 रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा 18 रुपये आकार का केला असता माझ्यावर? त्याने केला दिवाळ सण, पण माझे निघाले दिवाळे. मथुरा. आपल्यासारखा दिवाळखोराला असेच पाहिजे. एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपानसुद्धा ठेवतात सारी माणसे. इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खानावळीत, पण माझ्याखेरीज पान हालत नाही. गोकुळ. खरेच पान हालत नसेल. खानावळीतली 200-200 पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे. आणि याच
गुणांमुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच, पण तुझ्या गुणांवर पांघरूण सुद्धा घालेल.